कॉन्कर क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो आणि मराठी माध्यमाच्या मुलांसाठी जी नवीन सिरीज चालू केली आहे त्याचं भूमितीमधील दुसरं प्रकरण पायथागोरस त्याच्यामध्ये असलेले ना आज आपण प्रमेय बघायचे. प्रमेय काय बघायचे? प्रमेय. तर त्याच्यामध्ये मी आपल्याला 30, 60, 90 त्रिकूट, पायथागोरस त्रिकूट आणि 45, 45, 90 ह्याच्यावरती येणारे गणित वगैरे सांगितलेले आहेत. ते झालंय. आता आपल्याला करायचंय काटकोन समरूपता आणि काटकोन त्रिकोण. हे थेरम आहे, म्हणजेच प्रमेय. समरूपता आणि काटकोन त्रिकोण पायथागोरस मध्ये आहे. समरूपता आणि काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, ह्या प्रमेयामध्ये काय सांगितलं तर काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे म्हणजे आकृती काढताना आपल्याला इथे काटकोन त्रिकोण काढायचा आहे. लक्षात घ्या. काटकोन त्रिकोण ABC हा इथे काटकोन त्रिकोण आहे. आणि त्याने काय सांगितलंय, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे. आता काटकोन त्रिकोणात कर्ण कोणता? इथे आता ह्या डायग्राम नुसार कर्ण AC, मग ह्याच्यावरती लंब टाकला, मग ह्याच्यावरती लंब कुठून टाकणार तर B मध्ये. म्हणजे कर्णावर जो लंब टाकला B मध्ये, म्हणजे इथे परत काय आला 90 दाखवतो. हा झाला BD. आता हा जो लंब टाकल्यामुळे जे त्रिकोण तयार झाले, हा एक त्रिकोण झाला, हा एक त्रिकोण झाला, दोन त्रिकोण तयार झाले. हे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्पराशी समरूप असतात. ते मूळ काटकोन त्रिकोणाबरोबर आणि परस्पराशी हे कसे समरूप आहेत. लक्षात घ्या, समरूप आहेत बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं, फक्त पहिला पक्ष दिलेला आहे, डायग्राम केली. पक्ष, पक्षामध्ये काय लिहिणार, त्रिकोण ABC मध्ये BD लंब कर्ण AC, नंतर इथे होणार A', D', C बरोबर. हे आपल्या पक्षामध्ये येणार. हे आपल्या त्या थेरम वरून आपल्याला समजतं. आता तुला काय करायचं आहे तर तयार होणारे दोन त्रिकोण हे परस्परांशी आणि मूळ त्रिकोणाशी कसे समरूप आहेत बरोबर. आता परस्परांशी आणि मूळ, आता ह्याची जी नावं घेतो आपण, त्रिकोण ADB आणि नंतर होतो जरा BC. आता हे जे वाक्य आहे परस्पराशी आणि मूळ त्रिकोणाशी समरूप आहे, म्हणजे मूळ त्रिकोण कोणता ABC. मग साध्य काय करायचं आपल्याला, त्रिकोण ABC किंवा पहिला छोटा त्रिकोण घेऊ आपण, त्याचं नाव घेतलं तरी चालेल पुस्तकाप्रमाणे. ADB बघा, त्रिकोणाची नावं कशी घ्यायचे, ADB छोटा त्रिकोण, ADB समरूप त्रिकोण ABC बरोबर. नंतर दुसरा छोटा त्रिकोण हा एक तयार झालेला आहे या BD मुळे. दुसरा तयार झाला हा BDC त्रिकोण, BDC समरूप त्रिकोण ABC. म्हणजे आता हा छोटा त्रिकोण मोठ्या त्रिकोणाशी समरूप आहे, हा छोटा त्रिकोण पुन्हा मोठ्या त्रिकोणाशी समरूप आहे, आणखीन हे दोन्ही त्रिकोण छोटे एकमेकाशी समरूप आहेत. म्हणजे त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC. अशा प्रमाणे हे आपल्याला साध्य करायचं आहे. लक्षात घ्या, हे काय करायचं आहे, साध्य करायचं. आता हे साध्य करताना सिद्धता लिहूया.
सिद्धता. तर सिद्धतेमध्ये काय ना, पहिल्यांदा आता आपल्याला म्हणायचं आहे एडीबी समरूप त्रिकोण एबीसी, बरोबर. मग हेच सिद्ध करायचं आपल्याला पहिल्यांदा. मग आपण दोन त्रिकोण घेणार. कोणते घ्यायचे? जे तिथे नावं दिले ते घे. त्रिकोण एडीबी व त्रिकोण एबीसी मध्ये. तर काय झालंय, हा त्रिकोणाचं निरीक्षण केलं ए डी बी आणि ए बी सी. तर ह्या दोन त्रिकोणांना समरूप दाखवण्यासाठी आपल्याला कोको कसोटीचा आधार घ्यायचा. कोणत्या कसोटीचा? कोको. मग कोको कसोटी सांगण्यासाठी दोन कोणतरी ह्या दोघांचे एकरूप पाहिजे, लक्षात घ्या. मग या दोन त्रिकोणामध्ये ए डी बी आणि ए बी सी याच्यामध्ये ए जो कोण आहे, ए हा दोघांमध्ये सामायिक आहे, म्हणजे कॉमन कोण आहे. म्हणजे लिहिणार का आपण? कोण ए एकरूप कोण ए, कारण लिहिणार सामायिक कोण, बरोबर. त्यानंतर ह्या दोन त्रिकोणामध्ये, बरोबर, आता पहिला त्रिकोण कोणता आहे? एडीबी. तर एडीबी मधला हा जो डी कोण आहे, म्हणजे एडीबी हा जो कोण आहे, कोण एडीबी, ह्याला एकरूप दुसरा मोठ्या त्रिकोणाचा कोण आहे? ए बी सी. कारण काय? तर हा पण 90 मापाचा येते आणि हा पण येते 90 मापाचा, म्हणजे ए बी सी हे 90 अंशाचे कोण. म्हणून त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी त्याला कोको कसोटी. कोको कसोटीनुसार हा त्रिकोण समरूप झाले दोन. हे झालं एक. कोको कसोटी ही स्टेटमेंट झाली. आता आपण दुसरी स्टेटमेंट बघूया. दुसरं सेंटेन्स आहे आपलं, दुसरे दोन त्रिकोणाचे जोड्या आहेत. परत त्रिकोण बी डी सी व त्रिकोण ए बी सी मध्ये. आता पुन्हा बीडीसी म्हटलं तर का? बी डी सी आणि ए बी सी ह्याच्यामध्ये हा सी कोण काय कॉमन आहे दोघांमध्ये, म्हणजेच कोण सी कॉमन कोण सी, ह्याला म्हणून आपण सामायिक कोण. सामायिक जसं इथे पण एक काटकोण मिळाला तसं ह्याच्यामध्ये पण मिळणार. कोण बी डी सी म्हणजे हा जो कोण आहे, कोण बी डी सी एकरूप कोण, ह्याच्यामधला मोठा ए बी सी हा जो कोण आहे तो काटकोन ए बी सी 90 अंशाचे कोण. आता म्हणून हे दोन्ही त्रिकोण काय झाले? हे पण त्रिकोण समरूप बी डी सी समरूप त्रिकोण ए बी सी. याचं कारण आलं विधान हे दोन झालं, कारण कोको कसोटी. बघा आता विधान एक काय सांगताय की हा जो त्रिकोण आहे छोटा तो मोठ्या त्रिकोणाबरोबर समरूप आहे. दुसरा म्हणतो दुसरा जो छोटा त्रिकोण आहे तो पण मोठ्या त्रिकोणाबरोबर समरूप आहे. म्हणजे विधान एक बरोबर आणि दोन वरून काय निकाल निघतोय, तर जर का एबीसी बरोबर छोटा पण समरूप आहे, एबीसी वर दुसरा छोटा पण समरूप आहे, बरोबर आहे, तर याचा अर्थ ते दोन्ही जे आहेत छोटे त्रिकोण ते पण एकमेकांशी समरूप आहेत, अशा हा त्याचा अर्थ निघतो. आता विधान आपलं एक आणि दोन वरून आपण काय करूया? आता बघा याच्यावरून काय निघतंय, याच्यावरून काय आपल्याला समजतं, त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बी डी सी ह्याला विधान एक व दोन वरून. हे काय लिहिलं मी? तर याच्यावर काय एडीबी समरूप त्रिकोण एबीसी आणि इथे बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी. ह्याचाच अर्थ एडीबी आणि बीडीसी हे पण एकमेकांबरोबर कशाने समरूप झाले. तो बघा विधान एक आणि दोन.
आता हे विधान आहे 3 नंबरचं. आता 3 नंबर वरून काय अर्थ निघतोय तर एबीसी किंवा त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी. म्हणजेच काय जे वाक्य होतं सिद्ध करायचं की ते दोन त्रिकोण एकमेकाशी समरूप असतात, त्याबरोबर ते मोठ्या त्रिकोणाशी पण काय मूळ त्रिकोण समरूप आहेत. म्हणजे ते पहिले काय झाले हे एकमेकाशी समरूप झाले, नंतर ते मोठ्या त्रिकोणाशी पण समरूप आहे, हे इथे सिद्ध होतं. लक्षात घ्या, हे सिद्ध होते. आणि हे सगळं विधान 1, 2 व 3 वरून समजलं. असं हे तुम्हाला ते पायथागोरस मध्ये समरूपता आणि काटकोन त्रिकोण म्हणजेच काय. आता लक्षात काय ठेवायचं, काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनातून जर कर्णावर लंब टाकला तर 3 त्रिकोण होतात. एक तो 2 छोटे त्रिकोण होतात आणि हे जो मूळ त्रिकोण आहे ते एकमेकाशी कसे समरूप आहेत, हा त्याचा अर्थ. हे थेरम तुम्ही लिहून घ्या आणि तुम्हाला जर आवडलं तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. समजलं का, लक्षात ठेवा. आणि काय डाऊट असेल तर फोन नंबर पण दिलाय, तुम्ही त्याच्यावरती कॉल करा. आणि यूट्यूबला, इन्स्टाला, फेसबुकच्या पण लिंक तुम्हाला मी पाठवतोय. भूमिती मध्याचे प्रमेय. आता भूमिती मध्याच्या प्रमेयामध्ये काय सांगितलेलं आहे, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या 2 भागांचा भूमिती मध्ये असतो. हा आता काटकोन त्रिकोण त्याने पण साधं सिंपल दिलंय. हा इथे काटकोन त्रिकोण आहे. आता डायग्राम अशी घेतली. हा काटकोन त्रिकोण आहे. ह्याच्यामध्ये आर क्यू एस काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब, इथे पण कर्णावर शिरोलंब काढलेला आहे. हा क्यू मधून दिलेला आहे शिरोलंब, बरोबर. आणि इथे नाव आहे त्याचं एस, इथे एस आहे, इथे पी. बघा लक्षात घ्या काय सांगितलंय, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब. कर्णावर हा शिरोलंब काढला, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या 2 भागाचे कर्णाचे 2 भाग झाले. हा एक भाग झाला इथून एवढा आणि हा इथून दुसरा भाग झाला. कर्णाचे 2 भाग झाले, लक्षात घ्या. भाग झाला आर एस आणि एस पी, हे 2 भाग आहेत, बरोबर. 2 भागांचा भूमितीमध्ये असतो. म्हणजे हा जो शिरोलंब असतो हा त्या 2 भागाचा भूमितीमध्ये असतो. तर आता आपण सिद्धतेमध्ये इथे लिहिताना काय लिहिणार, त्रिकोण. हे सोपं आहे समजून घेण्यासाठी. त्रिकोण आर क्यू एस ना आर क्यू पी मध्ये किंवा पी आर क्यू म्हणा किंवा आर क्यू पी मध्ये रेख एस क्यू लंब कर्ण पी आर. म्हणजे हा जो एस क्यू आहे ते पुस्तक आहे, 2 भाग झाले, बरोबर. हा जो एस क्यू लंब आहे, बरोबर, कशावरती आहे, पी आर वरती आहे. हे ते दाखव. आपल्याला माहित आहे की हे लंबामुळे काय झालेलं आहे, मगाशी जे प्रमेय शिकवलो, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर लंब टाकल्यामुळे 2 त्रिकोण होतात तयार. ते मूळ त्रिकोणावर समरूप असतात आणि ते स्वतःशी पण समरूप असतात, बरोबर. मग आता इथे पण तसंच आहे. हे 2 त्रिकोण आहेत क्यू एस आर, इथे नाव दिलं बघायचं, क्यू असं नाव घेतलं, क्यू एस आर हा एक त्रिकोण, बरोबर. आणि नंतर पी एस क्यू दुसरा त्रिकोण आहे, पी एस क्यू इथून दिलं पी एस आणि क्यू.
म्हणजे हे जे दोन त्रिकोण आहेत बरोबर, हे दोन त्रिकोण समरूप आहेत, हे डायरेक्ट समरूपच आहेत. त्रिकोण QSR समरूप त्रिकोण PSQ बरोबर. समरूपता प्रमेय, काटकोन त्रिकोण समरूपता प्रमेय. हे काय आहे तर ते कारण लिहायचं. काटकोन त्रिकोण समरूपता, काटकोन त्रिकोण समरूप. आता समरूप त्रिकोण म्हटलं की संगत बाजू प्रमाण, लक्षात साधं सिंपल लक्षात ठेवायचं. समरूप त्रिकोण म्हणाल की हे पहिल्या प्रकरणात गेलं की संगत बाजू प्रमाणात येतो. मग आता संगत बाजू आपण प्रमाणात घेऊ. QS/PS बरोबर SR/SQ म्हणजेच QS बरोबर QR/PS PQ. आता बघा ह्या जेव्हा बाजू आपण घेतल्या तेव्हा ह्याच्यामध्ये असं निदर्शनाला आलं तर हे QS आणि QS वरती खालती आलेले बरोबर. मग आपण काय केलं, हे जी जोडी आहे हे पेअर घेतली म्हणजेच QS/PS = SR/QS. ह्यांचा तिरकस गुणाकार केला तर QS गुणिले QS बरोबर SR/PS. मग QS गुणिले QS म्हणजेच QS चा वर्ग बरोबर SR गुणिले PS. आता इथे काय झालं बघा, म्हणजेच काय बघा, SR गुणिले PS बरोबर QS चा वर्ग. म्हणजे हा जो QS आहे हा वर्ग होतो जेव्हा कर्णावरती असलेल्या शिरोलंबामुळे त्याचे दोन तुकडे झाले तर त्यांचा गुणाकार केला तर त्यांचा गुणाकार बरोबर हा भूमिती मध्य म्हणजे हा SQ आहे, याला भूमिती मध्य म्हणतो, ह्याचा वर्ग म्हणजे ह्याच्या वर्गाबरोबर कर्णाच्या दोन तुकड्यांचा गुणाकार भूमिती मध्याचा, ह्याला म्हणायचं भूमिती मध्य. भूमिती मध्य, हा भूमिती मध्य बरोबर त्याचा वर्ग बरोबर कर्णावर टाकलेल्या लंबामुळे कर्णाचे दोन तुकडे झालेले आहेत त्यांचा गुणाकार. हा इथे फॉर्म्युला तयार होतो, तुम्हाला लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला गणित सोडवायला येतात आणि म्हणून कर्ण बरोबर. शिरोलंब QS हा रेख PS आणि रेख QR चा भूमिती मध्य आहे. ह्या गोष्टीमुळे हा SQ बरोबर ना, हा काय PS आणि SR चा भूमिती मध्य आहे. अशा पद्धतीने भूमिती मध्याचं हे उत्तर म्हणजे किंवा हा लंब टाकल्यानंतर त्याचं व्हॅल्यू काढायची असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता पुढचं बघा, पायथागोरस मध्ये जाय, पायथागोरस प्रमेय हे महत्वाचं म्हणाय. आता पायथागोरस प्रमेयामध्ये काय सांगितलंय, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. पायथागोरस प्रमेय काय सांगतो तर कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. कर्णाचा वर्ग काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग बरोबर. कोणत्या त्रिकोणात? काटकोन त्रिकोणात. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. समजलं? ह्याचा अर्थ काय तर याच्या पहिले डायग्राम म्हणजे पहिला काटकोन त्रिकोण काढला लक्षात घ्या. पहिलं काय करतो होता काटकोन त्रिकोण काढतो. काटकोन त्रिकोणात ABC हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे इथे 90 मापाचा कोन आणि ह्याच्यामध्ये कर्णाचा वर्ग
आता इथे बीडी हा परपेंडिक्युलर पण टाकणार आहे मी, बीडी. आता इथे काय करणार आहे तू लक्षात घ्या, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूच्या बेरजेच्या वर्गा इतका असतो. आता पहिला पक्ष लिहिताना पक्ष काय लिहिणार मी, पक्षामध्ये काय लिहिणार, त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी बरोबर 90 हे लिहिलं. आणखी लंब टाकला तिथं किंवा कोण एबीसी लिहिलं बरोबर. त्याच्यानंतर साध्य काय करायचंय मला, साध्य काय हे महत्वाचं, साध्य. आता हे काय तर कर्णाचा वर्ग, कर्ण कोणता बीडी सॉरी एसी, कर्णाचा वर्ग कर्ण कोणता एसी, म्हणजे एसीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. इतर दोन बाजू म्हणजे एबी वर्ग बेरीज दुसरी बाजू बीसी वर्ग, म्हणजे कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या बेरजेच्या वर्गा एवढा असतो. हे साध्य करायचं बरोबर. आता रचना काय तर कोण काटकोन जो आहे बी, त्या बी मधून कर्ण एसी वरती काय करू शकतो आपण, लंब टाकलेला आहे. हा काय बीडी हा लंब टाकलेला आहे. बिंदू बी मधून कर्ण एसी वर बीडी हा लंब काढू. आता लंब काढू बरोबर. आता याच्यामुळे काय झालेलं आहे, लंब काटकोन ही रचना. आता इथे रचनेमध्ये काय ना, बीडी सिद्धतेमध्ये घेतलं वाक्य, सिद्धता लिहित होती, सिद्धतेमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये बीडी लंब एसी. आता एडी लंब बीसी लंब एसी, कर्ण एसी करूया, कर्ण एसी ही रचना आहे बरोबर. ह्याच्यामुळे हे असं. आता त्याच्यामुळे झालं काय तर इथे 3 त्रिकोण तयार झाले लंब टाकल्यामुळे. बघा समरूपता जे पहिलं प्रमेय शिकलो बरोबर, त्याच्यामध्ये काय म्हणत होतो की काटकोनातून कर्णावर लंब टाकल्यामुळे जे 2 त्रिकोण तयार होतात बरोबर, ते 2 परस्पराशी आणि मूळ त्रिकोणाशी कसे असतात, समरूप असतात. म्हणजेच इथे मी असं लिहिणार एडीबी त्रिकोण, बघा त्रिकोण एडीबी किंवा त्रिकोण मोठा त्रिकोण पहिला घ्या, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण. म्हणजे हा त्रिकोण मोठा हा त्या छोट्या त्रिकोणाला समरूप आहे, त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी, त्रिकोण बीडीसी काटकोन त्रिकोण समरूप. हे कशावरून आलं, त्याला कारण आहे काटकोन त्रिकोण समरूपता, काटकोन त्रिकोण समरूपता लक्षात. त्याच्यामुळे हे आलेलं आहे. हे आहे पहिलं आपण शिकलेलं ते ह्याच्यामुळे. आता इथे काय झालं, इथे आपण 2-2 कोण घेऊ शकतो. समजा इथे 2 जोड्या घ्यायच्या बरोबर. आता इथे काय करायचं, ह्याच्या बरोबर हा एकदा कोण घ्या. आता त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी, ह्याच्यामध्ये आपण एबी एडी समरूप त्रिकोण संगत बाजू प्रमाण आपण घेऊया एबी छेद एडी बरोबर बीसी छेद डीबी बरोबर एसी छेद एबी. ह्या संगत बाजू प्रमाणात झालं. आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला इथे बघा
वरती आणि खालती सेम कोणते ए बी अपॉन इथे ए बी वरती पण इथे खालती ह्या जोडीला बरोबर मिळेल. ए बी चे ए डी बरोबर ए सी चे ए बी. इथे काय होणार होतं बघा ए बी तिरकस गुणाकार केला ए बी गुणिले ए बी बरोबर ए सी गुणिले ए डी म्हणजेच ए बी चा वर्ग बरोबर ए सी गुणिले ए डी. हे झालं एक. हे झालं एक. म्हणजे आपल्याला हे बघा साध्य करताना जो ए बी वर्ग पाहिजे होता तो आता इथे मिळाला. आता बीसी वर्ग काढायचा आहे नंतर एसी मिळणार. मग बीसी वर्ग काढण्यासाठी मी परत इथे करतो त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण. आता एडीबी जे झाला होता आता याला समरूप आहे बी त्रिकोण बी डी सी. त्याच्यामध्ये पण तसं संगत बाजू समरूप त्रिकोण संगत बाजू प्रमाण या संगत भुजा आहेत. संगत भुजा प्रमाणात इथे पण तसंच होणार ए बी छेद बी डी बरोबर बी सी छेद डी सी बरोबर ए सी छेद डी सी. संगत भुजा प्रमाणात समरूप त्रिकोण संगत भुजा प्रमाणात इथे पण तेच आहे. आता पुढे बघा आता इथे काय बनवणार आपण बीसी वरती खालती पुढे तर बघा बीसी इथे वर आहे इथे खाली म्हणजे इथे घेणार बीसी अपॉन डीसी बरोबर एसी अपॉन बीसी. तिरकस गुणाकार केला बरोबर इथे जसा केला तिरकस गुणाकार म्हणजे बीसी गुणिले बीसी बीसी वर्ग बीसी गुणिले बीसी बरोबर एसी गुणिले डीसी. बीसी गुणिले बीसी चा होणार बीसी वर्ग बरोबर एसी गुणिले डीसी. हे आलं विधान 2 बरोबर. आता फॉर्म्युला काय म्हणतोय सॉरी फॉर्म्युला म्हणजे थेरम मध्ये काय पाहिजे होतं सिद्ध काय करायचं ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग. पण मी ए बी वर्ग आणि बीसी वर्गाची बेरीज करणार विधान ह्या 1 आणि 2 वरून बरोबर. ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग मग ए बी वर्ग बरोबर काय आहे एसी गुणिले एडी अधिक बीसी वर्गाची काय आहे एसी गुणिले एडी. हे येणार विधान 1 व 2. बघा हे एक विधान आहे ए बी वर्ग इथे लिहिलं उजव्या बाजूला बीसी वर्ग पण उजव्या बाजूला आणि ए बी वर्गाची किंमत जी आहे म्हणजे ही इथे लिहिली अधिक हे फॉर्म्युल्यानुसार बरोबर एसी गुणिले एडी. आता ह्याच्यामध्ये ना एसी आहे ना एसी कॉमन आहे बघा म्हणजे एसी कंसाच्या बाहेर टाकला तर ब्रॅकेट मध्ये करायला एडी अधिक हा एडी एडी अधिक बीसी 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 सॉरी इथे एडी एसी अधिक बीसी आहे सॉरी इथे डीसी आहे म्हणजे एडी अधिक डीसी आहे ना इथे डीसी. आता पुढे बघ एसी आता एडी अधिक डीसी म्हणजेच काय होता हा एडी अधिक डीसी म्हणजेच काय हा पूर्ण एसी म्हणजे इथे पण काय आला तुमचा एसी आला आणि एसी गुणिले एसी काय झाला एसी वर्ग म्हणजे आमचा जो सिद्धता होती आपली एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग ते ते सिद्ध होते ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर एसी वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग एसीचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. एक ते काय होतं सिद्ध होतो. लक्षात घ्या अशा प्रकारे हे तुम्हाला पायथागोरस प्रमेय पण तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. पायथागोरस प्रमेय लक्षात ठेवायचं आहे भविष्यात पण उपयोगाला येईल नेहमीच. आता तर येणारच आहे. आता हे प्रूफ पण करून दिलेलं आहे काय केलेलं आहे काटकोन त्रिकोण समरूपता
हे जे 3 त्रिकोण आहेत, लक्षात आलं ना, ते समरूप असतात. त्यांच्या बाजू संगत बाजू प्रमाणात घेतल्या, ज्या सेम येतात वरती आणि खालती त्या जोड्या घेतल्या, त्यांचा गुणाकार केला, ती एक इकडे पण सेम दोन्ही ठिकाणी एबीसी त्रिकोण सेम ठेवला. नंतर विधान 1 आणि 2 ची बेरीज केली आणि एडी आणि डीसी म्हणजे हे बघा एडी आणि डीसी एकत्र केलं तर एसी येतं आणि एसी गुणिले एसी वर. अशा पद्धतीने हे प्रमेय तुम्हाला सोडवून दिलेलं आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला जर हे आवडलं तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता याच्या पुढचं प्रमेय आहे तर पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास, ते पण देतो सोडून. म्हणजे ही सगळी प्रमेय आपली संपून जातील इथे, जेणेकरून आपल्याला गणित सोडवायला बरं पडेल. आता पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे थोडस ह्याच्यात उलट बघूया काय व्यत्यास. तर ह्याच्या व्यत्यासाचं वाक्य काय, एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग, एखादा त्रिकोण आहे, वाक्य इथे लिहून घेतो. एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग, एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल. हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल. हा तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल, बरोबर. म्हणजे पायथागोरस जे आहे थेरम, त्याप्रमाणे बाजूची रचना असेल त्या त्रिकोणाची, तर याचा अर्थ तो त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असं त्यांना म्हणायचं आहे. आता समजा इथे आकृती दिलेली आहे, 2 आकृती दिली आहेत कक्षामध्ये, आपण ते लिहून घ्या. ए बी सी पी क्यू आर दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. आणि काटकोन त्रिकोणामध्ये पक्षामध्ये काय सांगतो आपण, त्रिकोण हा पहिली एक पक्ष, त्रिकोण ए बी सी मध्ये बरोबर कोण बी बरोबर 90 अंशाचा आहे, बरोबर. नाही हे आधीच कसं हे प्रूव्ह करायचं. त्रिकोण एबीसी मध्ये रचना कशी आहे, एका बाजूचा वर्ग म्हणजे एसी चा वर्ग हा इतर दोन बाजू ए बी वर्ग आणि बीसी वर्ग, इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल, बरोबर. म्हणजे एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल, बीसी आहे. तर तो जो कोण आहे किंवा जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण असेल. म्हणजेच कोण एबीसी साध्य काय करायचंय, साध्यमध्ये कोण एबीसी बरोबर 90 अंश, हा कोण 90 अंश होईल. हा कोण 90 अंश आला, याचा अर्थ हा त्रिकोण काटकोन त्रिकोण झाला, बरोबर. आता आपल्याला बघा रचनेमध्ये काय केलं की एक त्रिकोण काढला PQR, समजलं का. रचना केली, इथे रचना लिहूया, साध्य झालं रचना. त्रिकोण PQR काढला, बरोबर. हा त्रिकोण PQR काढला की त्याच्यामध्ये AB बरोबर PQ
जेवढी ए बी आहे तेवढी पी क्यू, पी क्यू, बी सी बरोबर क्यू आर, म्हणजे ही बी सी आणि ही क्यू आर सेम असली पाहिजे. ए बी बरोबर पी क्यू बरोबर. आणि त्याने सांगितलंय कोन पी क्यू आर हा 90 घेतला. हा किती घेतला? 90 डिग्री घेतला. आता त्रिकोण पी क्यू आर मध्ये, ह्या त्रिकोणामध्ये सिद्धता लिहिताना मी काय म्हणतोय, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन पी क्यू आर बरोबर 90 अंशाचा आहे. हा 90 अंशाचा आहे बरोबर. मग आता मी इथे पायथागोरस जर प्रमेय वापरलं, पायथागोरस प्रमेय 90 अंशाचा आहे ना, म्हणजे पायथागोरस प्रमेय वापरलं तर काय होणार? कर्ण हा 90 अंश कोणासमोरची बाजू कर्ण, म्हणजे पी आर चा वर्ग बरोबर एपी वर्ग पी क्यू वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग. पायथागोरस प्रमेय हेला कारण पायथागोरस प्रमेय ह्या त्रिकोणामध्ये वापर. कारण इथे 90 अंशाचा कोण आहे, ह्या त्रिकोणामध्ये 90 अंशाचा कोण नाही, हे साध्य करायचं, सॉरी साध्य करायचं म्हणजे सिद्ध करायचं, मिळवायचं आहे आपल्याला बरोबर. तर इथे मी आधी काय माल तिथे लिहूच नका पाहिजे, ते 90 मापाचं आहे. आता नॉर्मल त्रिकोण ठेवे आणि इथे काटकोन त्रिकोण ठेवे, म्हणजे इथे मी पायथागोरस वापर बरोबर. पुढे मी काय म्हणतोय, वरती येथे मी रचना करताना काय ए बी बरोबर पी क्यू आणि बी सी बरोबर क्यू आर, म्हणजे पी क्यू आहे तिथे मी ए बी घेऊ शकतो, ए बी स्क्वेअर, आणि क्यू आर आहे तिथे बी सी स्क्वेअर घेऊ शकतो, बी सी स्क्वेअर. म्हणजेच काय होणार आहे, हे बघा ना पक्षामध्ये दिलेलं आहे, म्हणजेच ए सी स्क्वेअर, म्हणजे याची किंमत किती आली? ए सी स्क्वेअर बरोबर ना. कारण काय होणार आहे, पक्षामध्ये काय एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, म्हणजे इथे तेच केलं आता आम्ही, म्हणजे इथे पी आर वर्ग बरोबर एसी वर्ग झालं. म्हणजेच वर्गमूळ जर काढलं यांचं बरोबर ना, बरोबर की नाही, हे पक्षामध्ये बरोबर, हे पक्षामध्ये ह्याच्या एवढी किंमत, सॉरी रचनामध्ये आणि हे पक्ष आहे, ही रचनामध्ये मी घेतलं होतं ए बी बरोबर क्यू पी क्यू आणि बी सी बरोबर क्यू आर, त्याच्याऐवजी ती किमती ठेवल्या आणि म्हणूनच पी आर वर्ग बरोबर एसी वर्ग हे पक्ष आहे, म्हणजे ह्याची किंमत बरोबर एसी. आता इथं वर्गमूळ काढलं तर पी आर बरोबर एसी झालं, वर्गमूळ काढू बरोबर. मग त्रिकोण आता काय झाले, त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर झाले, कारण सगळ्या बाजू सेम झाल्या बघा ना, ए बी बरोबर पी क्यू, बी सी बरोबर क्यू आर आणि ए पी आर बरोबर ए सी, म्हणजे या त्रिकोण सेम झाल्या. मग हा जो कोण आहे बरोबर ना, हा कोण काय जातात 90 बरोबर, कारण एकरूप जर बाजू असतील, बाबा कसोटी बा कसोटी बरोबर, म्हणजे दोन्ही त्रिकोण काय झाले आता एकरूप झाले. मग त्रिकोण एकरूप झाले, संगत कोण एकरूप झाला, कोण ए बी सी एकरूप कोण बरोबर ना, पी क्यू आर बरोबर 90 अंश, हे सिद्ध होतं, हे कारण सिद्ध. म्हणजे हा कोण काय झालेला आहे आता हा काटकोन झालेला आहे, सिद्ध झाल्यानंतर. म्हणजेच याचा थोडक्यात काय, तर जर कर्णाचा वर्ग किंवा एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल, तर तो जो कोण असतो तो काटकोन त्रिकोण असतो. एवढंच सांगायचंय, साधं सिंपल, उलटच पण सांगितलं. आणि पायथागोरस प्रमेय काय होतं, पायथागोरस मध्ये काय सांगितलंय, कर्णाचा वर्ग हा
इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, म्हणजेच पायथ्यावर असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ती 4 प्रमाणे सोडून दिलेले आहे, बरोबर. ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ ठेवणार आणि ह्याला जोडून मग 2.1 मध्ये जी गणित राहिलेली आहेत सगळी, आता 2.1 मध्ये जी गणित आहेत ती सोडवणार आहे. त्यातली आपलं पहिल्यामध्ये पहिलं झालेलं आहे, 4थं आणि 5वं झालेलं आहे. तर बाकीची जी आहे ती सोडवायची आहेत. लक्षात आलं का? तर ती आपण सोडवू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.